ऐका माझं, ऐका. मला तेवढी सांगा. कंप्लेंटची गरज नाही, कंप्लेंटची काय गरज आहे मला? मग कोणी कंप्लेंटची complaint गरज नाही. कंप्लेंटची गरज नाही. तुम्ही रस्त्यावर कुठं कसं बसता येईल तुम्हाला? सर रस्त्यावरती ऐका मामा, बाहेर आलो ना साहेब. असं नाही. ऐका ना, रस्त्यावरती आम्ही बसलो आहे, रस्त्यावरती बसलो आहे. तुम्हाला आम्ही पत्र दिलंय, पोलीस चौकीमध्ये आम्ही पत्र दिलाय, पोलीस चौकी- कारण की तुम्ही आम्हाला रस्त्यावर बसून तुम्हाला पत्र दिलंय ना. आम्ही आतमध्ये होतो, आम्ही आतमध्ये आतमध्ये होतो. काढलं ना साहेब आम्हाला. आम्हाला माहिती आहे ना आम्हाला कुठे काय बसायचं सोबत, कुठे नाही. रोडवर बसायचं. आम्ही रोड सोडूनच साईडला बसलो आहे. तुम्हाला जर पंडाला तोडण्याची परमिशन होती तर आम्हाला तुम्ही तुमच्याकडे परमिशन आहे का पॅन्डल लावायची? आम्ही तुम्हाला दिलंय ना पोलीस स्टेशनला पत्र, लेटर दिलेलं आहे. आम्ही लेटर दिलाय, परमिशन आहे का तुम्हाला? आम्ही लेटर दिलाय, लावायची आहे ना. आम्ही हो लेटर साहेब, दिलाय, सगळा कायदा तुमचाच तुमच्या आहे. गरिबाचा काय घरापर्यंत नसतो. पोहोचवलाय. समजलं ना? मला काढावं लागेल. नाही नाही सही साहेब, सगळा आणि कायदा तुमच्याकडे तुमचाच आम्ही आहे. गेलो तर तुम्ही आम्हाला समजलं ना? देणार? कलेक्टर ऑफिसला तुम्हाला भेटावं लागेल. कलेक्टर काय, साहेब कलेक्टर तुम्ही जेव्हा त्यांना पत्र देणार, ह्यांचं पुनर्वसन करा, तर ती लोक आमचं पुनर्वसन करणार ना. तुम्ही तिकडे पत्रच पोहोचवलात नाही तर. असं नाही होत ना साहेब, छोटी गोष्टीसाठी आहे ना आम्ही आणि सगळ्यात कोर्टाचा तुम्हाला ऑर्डर सहकार्य आहे, केलं, कोणतं असं नाहीये. हायकोर्टाचा, की सगळ्यासाठी बिना तुम्हाला सहकार्य केलं आम्ही लोकांनी. पुनर्वसन 2004 केल्याशिवाय पासून लोकांना दर एक तुम्ही गोष्टीला हटवू सहकार्य शकत केलंय. नाही. तुम्ही लोकांना बेघर केलायत. आता ते इथे एका साईटीला बसलेत, तिथून पण तुम्ही त्यांना हटवतात आहे. नाही बसणार. लोकांची शिक्षण, रस्त्यावर मुलांची